आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत। पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमान 375 बीज उत्सव सोहळ्यात प्रदान करण्यात आला। श्री क्षेत्र देहू पुणे श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन 375वा बीज सोहळा हजारो वारकरी भाविक भक्तांच्या सान्निध्यात संपन्न झाला। त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव वर्षपूर्ती सोहळा रविवार दिनांक 16/3/2025 रोजी वैकुंठ गमन मंदिरा शेजारी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना वैभवी पगडी शाल उपारणे विना चिपळ्या पुष्पहार तुकाराम महाराज यांची मूर्ती संत तुकाराम महाराज गाथा सन्मानपत्र देऊन श्री संत तुकाराम महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। यावेळी उपस्थित श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष श्री पुरुषोत्तम महाराज मोरे, संस्थानचे इतर विश्वस्त तसेच खासदार श्री सारंगप्पा बारणे, श्री विजय शिवतारेजी, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। आपल्या उद्बोधनात उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी वारकरी संप्रदाय आणि संत परंपरेबाबतीत निष्ठा प्रेम सेवा ते मुख्यमंत्री असते वेळी श्री पंढरपूर वारी सोहळ्यामध्ये प्रोटोकॉलचे नियम तोडून स्वतः 2 व्हीलरवर फिरून वारीचा आढावा घेतला, याचा उल्लेख आजच्या सोहळ्यात केला गेला। पुढेही हे सरकार वारकरी संप्रदाय आणि धर्म आध्यात्मिकसाठी सर्वतोपरी मदतीसाठी कार्यरत राहील अशी ग्वाही दिली। सोहळा संपल्यावर आलेल्या वारकरी आणि भाविक भक्तांना अभिवादन करून मुख्य मंदिराकडे प्रस्थान केले। तेथील स्वयंभू पांडुरंग रखुमाई मूर्तीचे दर्शन घेतले आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल। लाईक करा, कमेंट करा, कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा, सबस्क्राईब करा।